आईला गॅसची केस करून नाही का म्हणले एवढा वेळ लागतो म्हणले डबा बनवायला 1 वाजला म्हणले तरी डबा करायचा. सो हॅलो गाइस, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. इफ यू आर न्यू हियर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. तर आता वाजले सकाळी 9 आणि मी जस्ट रेडी झालोय आणि आता खाली चाललोय. तर आपण निघणार आहेत आता ट्रिपसाठी. तर ही फ्लाईट आहे बट ती उद्या आहे. तर आज कुठे जाणार आहेत तर मी तुम्हाला दाखवतो. सो लेट्स गो. आता खाली जाऊयात, काहीतरी ब्रेकफास्ट करूयात आणि मग निघूयात. मॅक्स आपल्याला काहीतरी 11 वाजेपर्यंत निघायचंय. सो लेट्स गो, जाऊयात खाली. पॅकिंग वगैरे झाली आहे माझी. बॅग जाताना बॅग पण खाली घेऊन जातो. अँड आजी इज हिअर. लाडू ए लाडू. आणि पोहे तयार आहेत. भैयाने खूप फरमाईश केली ती बटाटेवाले पोह्याची, त्यामुळं ऑलरेडी पप्पांनी बटाटे टाकले वाटते त्यात. Here we go. आता निघतोय. गाडीतून काहीतरी आवाज येतो थोडासा आणि पप्पाला बिलकुल जमत नाही गाडीतून काय आवाज आलेला, त्याच्यामुळं बघतोय कशाचा आवाज येतो. घेत दे तिला. तुला देत येईल का पार्सल. जायचं का बाबाकडे पुढं? हा म्हणते ना, देतील पुढे. जास्त वेळ टिकत नाही. जास्त कुठं टिकत नाही, पण आईकडे देत असते. जेवढ्या बसली तेवढ्या बसली आपण. 5 मिनिटं टिकन म्हणून लगेच फुसूर आई आई तू बाई आहेस तिची बाई. हा ते दिला मी म्हणते कधी कधी बाई, कधी बाई कधी आई, जसं वाटत तसं. आई हे मोठं बाळ. किती का ए मोठं बाळ. काय म्हणेल बाबा? ए मैन बाबा काय म्हणते? ओ म्हणास म्हण काय. आहेत 12:30 एक झाला आहे. तर म्हणलं आता जेवण करून जाऊया. ही महाराष्ट्र हॉटेल आहे आणि रेग्युलर औरंगाबाद रोडला जाताना नाही ते संभाजीनगरला जाताना इथंच जेवतो मोस्ट ऑफ द आम्ही. सो आता जेवण करून पुढचा जो प्रवास आहे त्याला जाऊ. बिकॉज इथनं पण अजून 2.5-3 तास लागतील जिथं जायचं आहे आपल्याला तिथं जाण्यासाठी. सो आता जेवण करूया आणि मग निघू पुढचं. कसं परंपरा प्रतिष्ठा अनुशासन झालं तुझं रेडी? ते अनुशासन राहिलं. मीठ राहील. साखर आणायची, आपल्याला बनवायची लस्सी भांडे लागले. हा एक पतीला आईमुळे लागणार आहे, माझ्यामुळे नाही. पण आता एका जणाचं बरोबर बनलं नाही म्हणून माझं बी टाकणार मी. हा म्हणजे तुला बी आंबट लागायली थोडी, ती तुला गोड पाहिजे अजून. डायरेक्ट दही आहे का बुवा काय टाकलं? लस्सी पितानी आईला गॅसची केस करून नाही का. चला जस्ट जेवण झालं, जेवण ते करून आता निघतात पुढच्या जर्नीला. तर खूप मजा येते सध्या सगळेजण घरचे आणि तुम्हाला पण खूप जास्त जे येते एन्जॉयमेंट मिळेल. सो म्हण ना आता म्हण ना. गाणी हो ना. जिसने मैं नहीं पी है, कौन झूठी
असं कर ना. दोन्ही हात असतात. दोन्ही सो फायनली आत्ता जस्ट जे ते आपण हॉटेलला पोहोचलो आहेत. सो मागच्या हॉटेल आहे, तिथं आपण 1 दिवसासाठी राहणार आहेत. सो मी आलो आहे शिर्डीमध्ये. तर आपलं उद्याचं फ्लाईट आहे शिर्डीवरनं तिरुपतीसाठी. आणि आज संध्याकाळी जे ते आपण शिर्डीला जाणार दर्शनाला बाबाच्या. आणि मग दर्शन वगैरे घेऊन आपण बघूया संध्याकाळी काय काय होतं अजून. सो आता तर चेक इन करूयात. आता वाजलेत 3:30. सो लेट्स सी. त्यानंतर चेकिंग प्रोसिजर करून जे ते रूममध्ये गेलो. आणि ही होती रूम जिथे की मी 1 दिवस स्टे करणार होतो. काय भाई हे असं काय आला की झोपलाच रूममध्ये तू. पॉवर स्विंग मोडवर आहे आपण. हा पॉवर स्विंग काय तिथं जाऊन काय आपल्याला काय कुस्ती खेळायची काय. मग इथं कॉफी पिऊन तुला कुठं कुस्तीला जायचंय. पण ठीक आहे ना, कॉफी बिपी पितो. तिथलं स्विमिंगचा टायमिंग विचारतो, स्विमिंगला जाता येईल. कॉफी पिऊन स्विमिंग करून. हां ओके. सकाळी नाही करायची स्विमिंग. सकाळी करू शकतो. किती कॉस्ट्यूम आले सोबत. कॉस्ट्युम त्यामुळेच तर माझं हे आजच करायची, म्हणजे उद्याचं परत नाही काही गॅरंटी. म्हणजे काय होईल आजच केली तर बरं आहे. म्हणजे ती कॉस्ट्युम जरा जेवढा पण वल्ला नाही राहणार, नाही तर सकाळी केल्यावर लय प्रॉब्लेम होईल. सकाळची फ्लाईट परत. चलो आता आपण कॉफी बनवूयात. मला काहीच दिसत नाही काय. सगळं पाणी संपून टाकतो त्यांचे कॉम्प्लिमेंट. एवढ्या आधीच 5-5 लिटरच्या पाण्याच्या बाटल्या दिल्यात त्यांनी कॉम्प्लिमेंटरी. खूपच मोठं का. 5 लिटरची बॉटल तू अर्धी संपून टाकली कॉफी बनवण्यात. काय करणार भैया. कॉफी प्लेअर स्टारबक्स आलं नाही म्हणजे. अरे खरंच, अरे शिर्डीत असून स्टारबक्स नाही तर म्हणजे इतकी पब्लिक आहे इथं. स्टारबक्स नाही. शिर्डी आहे काय दुबई थोडी गेली नाही का. नाही म्हणून असं लगेच डिसअपॉइंट. आणि ते त्यांनी टाकले की आता येईल म्हणून आता थोड्या दिवसात. फॉरेनर इथं अध्यात्मासाठी येतात ते. काय त्यांच्याकडे आहे त्यांचं राज्य पण. का आपले लोक पितात का काय. कोण आले हे तिकडच्या रूम मधून काय आले इकडे तू. कृतिका काय. And here is my coffee. ज्यूस ज्यूस. हा आयशी ज्यूस. चाय दूध डोसा लिंबू टोमॅटो आणायला. हा खायचं का तुला. हा कसं खायचं असतो. कुठं खायचं असतो. इथं इथं. मिरची. हा मिरची खाती. सूप. आणि आपण कुठं पण जाऊ द्या, तारक मेहता इज मस्ट. सो ऑलरेडी माझं वर्कआउट नाही झालं आहे. सो मी विचार केला की स्विमिंग पूल आहे तर आपण पूलमध्ये स्विमिंग करू, तो काहीतरी तरी वर्कआउट होईल. सो आता पूलमध्ये जाऊया. खूप जास्त थंड आहे पाणी, खूप जास्त म्हणजे म्हणजे मला असं वाटलं की मी जरा चुकी केली. बट ठीक आहे, कोल्ड थेरपी मानता येईल याला. भैया मला म्हणत होता की सकाळी जाऊ, पण मी बोललो की नाही नाही आत्ता थोडं ऊन आहे, सो एवढं थंडीचं नको. पण तरीसुद्धा खूप जास्त जे ती थंड आहे पाणी लिटरली. सो आत्ता वाजलेत 5 आणि 6ला आम्ही जे ते बाहेर जाणार आहे.
कॉज दुपारी जे आहे ते खूप लवकर जेवण केलं होतं, तर भूक लागते आता. तर आम्ही 6ला बाहेर पडू आणि खायला कुठं चांगलं ते बघू. त्यानंतर जे ते आम्ही दर्शनला जाणार आहे. सो ऑनलाईन बुक केलं होतं दर्शनचं. ते केलं होतं संध्याकाळी 8 वाजताचं दर्शन. तर मग खाऊन लगेच दर्शनला जाणार आणि दर्शन आल्यावर डिनर करून रेस्ट करणार. कॉज उद्या जे ते दुपारचं फ्लाईट आहे तिरुपतीसाठीचं, तर त्यासाठी पण फ्रेश पाहिजेत. सो लवकर येऊन जे ते आराम करू. रूम पण खूप सुंदर आहेत. कॉज हॉटेल जे आहे ते बघूनच केलं होतं की चांगलं पाहिजे, का तर परत जर थोडंफार ठीकठाक हॉटेल असलं तर पप्पाला ते आवडत नाही. त्यामुळं खूप सर्च करून जे आहे ते मीन भाईनी हॉटेल सर्च करून ते बुक केलं होतं आणि हॉटेल खूप सुंदर आहे. सो एन्जॉय करतो आहे. सो आता जस्ट आलो आहेत बाहेर, कॉज आता काहीतरी खायचं आहे, दर्शनाला जायचं आहे. तर आता माहीत नाही किती टाईम लागेल. सो तिथूनच जे ते मंदिराचे प्रवेशद्वार आहेत. तर हे गेट नंबर 8 आहे आणि आपल्याला जायचं आहे गेट नंबर 6ला. तर ह्याच्या पुढे समजा आपल्याला जायला. बट आता काहीतरी खाऊयात आणि नंतर जाऊयात पुढे. काय मेन्यू भैया, काय खायची इच्छा? आपल्याला डोसा खायचा. मला साऊथ नाही खायचं, उलटं का तिकडे जायचं म्हणून असं. पण आता दुसरं खायचं तर काय ऑप्शन नाही. काय भेटलं? हा ना, सँडविच, डोसा. मी पण सँडविचच आहे. नाही नाही, एकच सँडविच घेऊ पहिले. हां, म्हणजे टेस्ट कशी ते बघा. हां, मग नाही बरं तुम्हाला. सो आपण तिथे घेतलं डोसा आणि त्यासोबत आपण मम्मीसाठी जे ते घेतलं फ्रूट प्लेट, त्याला उपवास होता. आणि आपण सँडविच ऑर्डर केलं तर परत आता ब्रेकफास्ट केला आहे. ब्रेकफास्ट नाही म्हणता ना, थोडं जे ते खाल्लं आहे आणि आता मंदिराकडे जातो आहे. 6:15-7:30 झाले आता. तर रिपोर्टिंग टाईम झाला आहे तिथला. तर तिथनं आता दर्शनाला जाणार आहे. दर्शनाला कॅमेरा वगैरे फोन काय अलाउड नाही आहे. सो आल्यानंतर मी तुम्हाला सांगतो दर्शन कसं झालं काय आणि जेवायला कुठं जाणार आहे. लेट्स सी. आणि लिटरली आमचं जे दर्शन आहे त्याला 20 ते 25 मिनटंच लागली आणि मी परत रिटर्न आत्ता हॉटेलला आलो. मी रेकमेंड करेल की ज्यावेळेस तुम्ही शिर्डीला याल, नॉर्मल दर्शनला जाऊ नका. तुम्ही ऑनलाईन त्यांची वेबसाईटवर जा. तिथे दर्शनासाठी एक पास आहे, 200 रुपीजवाला पास आहे. जास्त खूप महाग पण नाही आहे. तर तो काढा. तुमचं दर्शन जे आहे ते खूप सुंदर आणि कमी वेळात होईल. तर आता मी तुम्हाला बोललो होतो की दर्शन झाल्यानंतर खायला जाऊ. बट आत्ता जस्ट 1 तास पण नाही झाला आम्ही खाऊन आणि परत आता कुठं जाणार खायला. त्यामुळे रिटर्न आम्ही हॉटेलला आलो आहेत. तर आता इथंच बघूयात काय ऑर्डर करायचं नंतर ज्यावेळेस आपल्याला भूक लागेल त्यावेळेस. सो आजचा दिवस आता आपला शिर्डीत. आता भेटूयात नेक्स्ट दिवशी, जिथे की आपण जाणार आहे तिरुपतीला. तोपर्यंत गुड नाईट. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.